इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज सायन्सची टेस्ट नंबर 4 आहे, बरोबर आहे। तर चला मित्रांनो टेस्ट चालू करू। तर क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे इथे आपल्याला, अल्टरनेटिंग करंट वॉज इन्व्हेंटेड बाय। तर ऑप्शन ए दिलेला आहे तुम्हाला टेस्ला, ऑप्शन बी दिलेला आहे इथे तुम्हाला न्यूटन्स, ऑप्शन सी दिलेला आहे तुम्हाला आइन्स्टाईन, ऑप्शन डी दिलेला आहे तुम्हाला एडिसन। ओके, न्यूटनने कशाचा शोध लावला होता? ग्रॅव्हिटेशनचा, बरोबर आहे। म्हणजे बी ऑप्शन तर नसूच शकतात। आइन्स्टाईन मी तुम्हाला सांगितलं होतं, आइन्स्टाईनने एक फॉर्म्युला दिला कशाचा, E = mc², बरोबर आहे। म्हणजे यांनी तर लावलाच नाही, बरोबर आहे। यांचा आणि करंटचा काही संबंध नाही याला, बरोबर आहे। नंतर एडिसनने लावला। निकोलस टेस्ला नावाचे जे सायंटिस्ट होते यांनी काय केलं, जे अल्टरनेटिंग करंट होता याचा काय लावला होता, शोध लावला होता। नाव काय म्हटलं होतं मी? निकोलस टेस्ला। ओके, तर मला सांगा अल्टरनेटिंग करंट कशात मेजर करतात? करंट कशात मेजर करतात? एम्पियर मध्ये मेजर करतात, बरोबर आहे तुम्ही। आणि जे रिलेशन राहते I = काय असतो, V/R असतो, बरोबर आहे। म्हणजे काय असतो, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज। आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारतात तुम्हाला, जर करंटला जर इन्क्रीज केलं तर व्होल्टेजवर काय परिणाम होतो? तर काय होईल, जर करंटला इन्क्रीज केलं तर व्होल्टेज काय होईल, व्होल्टेज वाढेल। आणि रेजिस्टन्स काय होईल, डिक्रीज होऊन जाईल। का बरं? कारण की हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे। म्हणून ह्या बेसिसवर तुम्हाला खूप सारे क्वेश्चन विचारले आहे की जर आपण करंटला जर डिक्रीज केलं तर त्याचा व्होल्टेजवर काय परिणाम होतो? तर व्होल्टेज काय होईल, जर करंट डिक्रीज केला तर व्होल्टेज पण डिक्रीज होईल, त्या टाइमला रेजिस्टन्स काय होईल, इन्क्रीज होऊन जाईल। ओके, समजलं? तर पहिल्याचं जे आन्सर आहे ते टेस्ला आहे। अल्टरनेटिंग करंट वॉज इन्व्हेंटेड बाय निकोलस टेस्ला। आणि जे करंटचं जे युनिट आहे ते काय, एम्पियर आहे। आणि त्याचं रिलेशन काय आहे, I = V/R। म्हणजे करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाची आहे, व्होल्टेजची। ओके, समजला का सर्वांना प्रश्न हा? अशा प्रकारे मी तुम्हाला हे फॅक्ट पण सांगितले आहे आणि हे जे फॅक्ट आहे हे खूप महत्त्वाचे आहे। तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ। क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे आपल्याला, द फ्युएल यूज इन अ न्यूक्लियर रिएक्टर इज। ऑप्शन ए दिला आहे तुम्हाला जर्मेनियम, ऑप्शन बी दिला आहे तुम्हाला फर्स्ट दिला आहे युरेनियम, नेक्स्ट दिला आहे पोटॅशियम, थर्ड दिला आहे गॅलियम, फोर्थ दिला आहे जर्मेनियम। तर जे न्यूक्लियर रिएक्टर राहतात म्हणजे आपण जे मिसाईल वगैरे यूज करतात त्याच्यात कोणतं यूज करतात, युरेनियम यूज करतात। म्हणजे इथे ऑप्शन नंबर ए जे काय आहे ते राईट आन्सर आहे। आता मला सांगा याचा जो ॲटॉमिक नंबर राहते तो काय राहते युरेनियमचा? आणि ग्रुप डी मध्ये हा प्रश्न आलेला आहे की युरेनियमचा ॲटॉमिक नंबर काय राहतो, तर तो किती राहतो? जर तुम्हाला विचारलं युरेनियमचा ॲटॉमिक नंबर किती, तर काय सांगायचं, 92। समजलं काय म्हटलंय तुम्हाला प्रश्न? द फ्युएल यूज इन अ न्यूक्लियर रिएक्टर इज। कोणतं रिएक्टर यूज करतात? न्यूक्लियर रिएक्टर फ्युएल मध्ये ॲज अ युरेनियम करतात। ओके, एवढा समजला प्रश्न। नंतर एक प्रश्न विचारला याच्याच बेसिसवर की युरेनियमचा जो ॲटॉमिक नंबर राहतो तो किती राहतो, तर तो किती राहतो, 92। ओके, समजलं का सर्वांना हे? तर चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे आपल्याला, व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ मिल्क ऑफ मॅग्नेशिया। काय म्हटलंय तुम्हाला, केमिकल नेम ऑफ मिल्क ऑफ मॅग्नेशिया। नावातच आन्सर पण आहे। आणि हा ग्रुप डी मध्ये आलेला प्रश्न आहे 2022 मध्ये। काय दिलंय तुम्हाला, अमोनियम हायड्रोक्साईड, कॅल्शियम हायड्रोक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि सोडियम हायड्रोक्साईड। काय असेल, नावातच आहे बघा इथे, मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे काय होईल, मॅग्नेशियम ऑक्साईड। तर बघा मित्रांनो काय म्हटलंय, व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ मिल्क ऑफ मॅग्नेशिया। तर काय आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड। तर तुम्हाला मॅग्नेशियम ऑक्साईड माहित असेल, कधी यूज करतात, जेव्हा तुम्हाला खूप ऍसिडिटी वगैरे होतात, बरोबर आहे ना। ऍसिडिटी वगैरे खूप झाली, का बरं होते ऍसिडिटी? कारण की तुमचे जे स्टमक आहे, स्टमक मध्ये काय होते, हायड्रोक्लोरिक ऍसिड राहते, बरोबर आहे। त्याचे प्रमाण काय होते, वाढते। त्यामुळे काय होते, तुम्हाला ऍसिडिटी होते। त्या टाइमला काय करता तुम्ही, जेव्हा तुम्हाला ऍसिडिटी वगैरे झाली तर त्या टाइमला काय करता तुम्ही, इनो
किंवा अँटासिड वगैरे येतात, बरोबर आहे. आणि त्या अँटासिड मध्ये काय प्रेझेंट राहते, तर मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड प्रेझेंट राहते. म्हणजे काय आहे, याची केमिकल रिएक्शन आहे हे ग्रुप डी ला विचारली आहे. HCl प्लस MgOH2. ओके, तुम्हाला असं दिलं होतं HCl प्लस MgOH2 याच्यापासून काय फॉर्म होते, तर काय होतो MgCl2 प्लस H2O फॉर्म होतो. ओके, आता लक्षात ठेवा, तुम्हाला एक रिएक्शन विचारली होती की HCl जर HCl चं मॅग्नेशियम हायड्रोक्साईड सोबत जर रिएक्शन झाली तर काय फॉर्म होतो, तर मॅग्नेशियम डायक्लोराइड तयार होतो प्लस H2O तयार होतो. ओके, तर समजलं का, व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ मॅग्नेशियम, काय सांगसान, मॅग्नेशियम हायड्रोक्साईड. रिएक्शन काय आहे, HCl प्लस MgOH2 काय फॉर्म झालं, MgCl2 प्लस H2O म्हणजे हे झालं वॉटर तयार झालं आणि मॅग्नेशियम क्लोराईड तयार झालं. ओके, समजलं का सर्वांना. आणि का बरं यूज, कशासाठी यूज करतात, जेव्हा ऍसिडिटी वगैरे जास्त होते ते पेन किलर आपण हे घेतो ना, ऍसिडिटीची गोळी वगैरे त्याच्यात प्रेझेंट राहते, इनो वगैरे राहते ना त्याच्यात प्रेझेंट राहते. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा तुम्ही इनो काय करता, पाण्यात टाकता तर तो कसा व्हाईट कलरचा होते, बरोबर आहे ना. मग आणि मिल्क ऑफ मॅग्नेशियमचा जो कलर राहतो तो काय राहतो, व्हाईटच राहतो. तर चला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, 14 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट डज द लाईट इयर्स मेजर. म्हणजे इथे सरळ विचारलाय, म्हणजे तुम्हाला लाईट इयर्स हे कशात मेजर कशासाठी यूज करतात, तर बघा हे जे काय ऑप्शन ए वेलोसिटी, ऑप्शन डी आहे डिस्टन्स, ऑप्शन सी आहे एनर्जी, ऑप्शन डी आहे पॉवर. तर कशासाठी यूज करता लाईट इयर, तर लाईट इयर हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी करतात, बरोबर आहे ना. तर आता मला सांगा 1 लाईट इयर इज इक्वल टू, तर मित्रांनो बघा काय म्हटलं होतं, व्हॉट डज द लाईट इयर मेजर. तर लाईट इयर कशासाठी मेजर करतात, तर डिस्टन्स साठी करतात, बरोबर आहे. पण आता तुम्हाला एक मोस्ट फेमस क्वेश्चन आहे जो 2019 मध्ये 2-3 शीट मध्ये आलेला आहे आणि 2022 मध्ये पण आलाय. तर 1 लाईट इज इक्वल टू व्हॉट विचारलाय तुम्हाला. एक लाईट इयर बरोबर किती राहतात, तर काय असतो 9.46 इंटू 10⁻50 मीटर राहतो, बरोबर आहे. हे काय राहतो 1 लाईट इयर इज इक्वल टू, ओके, काय असतो 9.46 इंटू 10⁻ मीटर असतो, बरोबर आहे. लक्षात ठेवू सांगा. आणि हा खूपदा व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे, खूपदा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला 5 नंबरचा क्वेश्चन आहे. द नंबर ऑफ बोन्स इन अडल्ट ह्युमन बॉडी. दिलेल्या ऑप्शन मध्ये खूप इझी क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, ऑप्शन ए 16, ऑप्शन बी 296, ऑप्शन सी 206, ऑप्शन डी 156 दिलेला आहे. तर काय असतो 206. ओके, म्हणजे अडल्ट ह्युमन मध्ये किती प्रेझेंट राहतो बोन्स. आणि जर तुम्हाला चाइल्ड मध्ये विचारलं तर काय सांगायचं, चाइल्ड मध्ये जर विचारलं तर किती सांगायचं 300. ओके, हा पण एक प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्हाला चाइल्ड मध्ये बोन्स जर विचारले तर किती सांगायचे, 300 सांगायचे. म्हणजे जे बेबी वगैरे राहतात त्यांच्यात 300 राहतात, म्हणजे 0 ते 5 इयरच्या दरम्यान. आणि जे नंतर किती होतात जेव्हा ते ऍडल्ट बनतात म्हणजे 5 इयर नंतर, तर ते काय होतात 206. समजलं का सर्वांना. तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला, इफ वेलोसिटी ऑफ कायनेटिक एनर्जी इज डबल व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इट्स कायनेटिक एनर्जी. म्हणजे जर कायनेटिक वेलोसिटीला जर डबल केलं तर कायनेटिक एनर्जीवर काय परिणाम होतो म्हणते. तर बघा काय म्हटलंय तुम्हाला, इफ मला सर्वप्रथम सांगा कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो 1/2 mv² असतो, बरोबर आहे ना. हाच फॉर्म्युला असतो ना. कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो 1/2. हा सपोज हे इक्वेशन 1 आहे. ओके, आणि काय म्हटलं तुम्हाला, जर वेलोसिटीला क्वेश्चन काय दिलाय, इफ वेलोसिटी ऑफ कायनेटिक एनर्जी इज डबल व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इट्स कायनेटिक एनर्जी. तर सर्वात प्रथम आपल्याला माहित असायला पाहिजे
जो कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². ओके, हा इनिशियल आहे. नंतर काय म्हणते, जर मी जी वेलोसिटी आहे याला जर डबल केला म्हणजे 2v केला तर याच्यावर काय इफेक्ट होईल कायनेटिक एनर्जीवर. तर बघा, समजा इथे मी v च्या जागी जर आता कायनेटिक एनर्जी 1 दिला मी याला, तर काय होईल, याला इथे 1 दिला मी. ओके, आणि इथे m आणि इथे v च्या जागी जर मी 2v ठेवला तर काय होईल फरक सांगा बरं मला. 1/2 m इंटू काय होईल 4v² होईल. ओके, म्हणजे काय होईल, जर कायनेटिक एनर्जीला जर वेलोसिटीला मी डबल केलं तर काय होईल, आता मला सांगा mv² 1/2 mv² हा इंटू 4. आता एवढा पार्ट सांगा मला काय आहे, हा पार्ट कशाचा आहे, हा कायनेटिक एनर्जीचा आहे इंटू 4. म्हणजे जी फर्स्ट इक्वेशन होतं आणि हे सेकंड इक्वेशन झालं तयार. ओके, म्हणजे काय झालं, जी न्यू कायनेटिक एनर्जी झाली ते किती टाइम्स झाली, 4 टाइम्स झाली. ओके, तर समजलं का तुम्हाला कशा प्रकारे. तर आता जर विचारलं तुम्हाला इफ वेलोसिटी ऑफ कायनेटिक एनर्जी इज डबल व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इट्स कायनेटिक एनर्जी, तर काय होईल 4 टाइम्स होईल. जर तुम्हाला विचारलं इफ वेलोसिटी ऑफ कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स तर काय होईल आन्सर 9, म्हणजे काय होईल स्क्वेअर होऊन जाईल. आणि जर विचारलं 4 टाइम्स तर काय होईल 60 होईल, म्हणजे काय होईल त्याचा स्क्वेअर होत राहील. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन घडवू. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, फाउंड इन अ फिश चेंबर्ड हार्ट किती राहते. जे लास्ट मॉक टेस्ट ज्यांनी बघितली असेल त्या मॉक टेस्ट मध्ये मी तुम्हाला सांगितले आहे, तर किती राहतो फिश मध्ये, किती चेंबर्ड हार्ट राहतो, तर ऑप्शन नंबर सी म्हणजे किती राहतो 3 राहतो. ओके, आणि जे मी मागची जे मॉक टेस्ट झाली होती त्याच्यात डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन केलं कोणकोणच्या याच्यात किती चेंबर्स हार्ट राहते म्हणून. ओके, म्हणजे इथे ऑप्शन नंबर सी काय होईल करेक्ट होईल. तर बघा क्वेश्चन नंबर 8 दिलेला आहे. काय म्हटलं तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग युनिट इज यूज टू मेजर द अमाउंट ऑफ सबस्टन्स. कशात मेजर करतात अमाउंट ऑफ सबस्टन्स. ऑप्शन नंबर दिलेला ए मोल टेस्ला, ऑप्शन नंबर सी दिला जूल, ऑप्शन डी दिला लक्स. ओके, तर अमाउंट ऑफ जे सबस्टन्स आहे ते कशात मेजर करतात, तर ते मोल मध्ये यूज करतात. कशात यूज करतात, मोल मध्ये. आणि म्हणून इथे ऑप्शन नंबर ए काय आहे, ऑप्शन ए जे आहे ते राईट आन्सर आहे. आता मला सांगा 1 मोल इज इक्वल टू किती होतो, तर किती होतो 6.022 इंटू 10⁻23. बरोबर आहे. हा पण एक प्रश्न विचारला आहे 1 मोल इज इक्वल टू व्हॉट, तर काय आहे ते 6.022 इंटू 10⁻23. क्वेश्चन समजला का सर्वांना, की विच ऑफ द फॉलोइंग काय म्हटलं युनिट यूज टू मेजर द अमाउंट ऑफ सबस्टन्स, तर काय होते मोल मध्ये मेजर करतात. आणि तुम्हाला प्रश्न विचारतात म्हणजे एक सेम क्वेश्चन याच्यावर विचारला आहे की 1 मोल इज इक्वल टू व्हॉट, तर काय असते 6.022 इंटू 10⁻23 मीटर. ओके, हे 2 क्वेश्चन तयार झालेले आहे बघा. आणि हा पण एक खूप आयर्नी क्वेश्चन आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन थिंकिंग पार्ट ऑफ ह्यूमन ब्रेन. ऑप्शन ए दिलेला आहे मिड ब्रेन, ऑप्शन सी दिलेला आहे फॉर ब्रेन, ऑप्शन डी दिलेला आहे हिंड ब्रेन आणि ऑप्शन डी दिलेला आहे सेरेबेलम. ओके, तर मला सांगा कोणता आहे सगळ्यात मोठा पार्ट ह्यूमन ब्रेनचा जे थिंकिंग साठी यूज करतात, तर तो आहे फॉर ब्रेन. ओके, हा 2/3 पार्ट ऑफ ब्रेन राहतो. किती 2/3 पार्ट ऑफ ब्रेन राहतो. बरोबर आहे. आणि जर तुम्हाला लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन विचारला तर काय सांगायचं सेरेब्रम. काय विचारलं, जर विचारलं तुम्हाला द लार्जेस्ट पार्ट ऑफ ह्यूमन ब्रेन विचारलं तुम्हाला तर काय सांगायचं. ओके, तर बघा याच्यावर एक क्वेश्चन तयार होतो. काय म्हटलं याचं आन्सर काय झालं फॉर ब्रेन झालं. जर तुम्हाला विचारलं लार्जेस्ट पार्ट ऑफ ह्यूमन ब्रेन इज काय राहतो सेरेब्रम राहतो, लार्जेस्ट पार्ट राहतो. नंतर स्मॉलेस्ट पार्ट विचारला तर कोणता राहतो सेरेबेलम. बरोबर आहे. आता मला सांगा
हा सेरेबेलम जो आहे हा कोणत्या पार्टचा भाग आहे, मिड ब्रेन, फॉर ब्रेन की हिंड ब्रेन, हा पण एक प्रश्न अशा प्रकारे पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. सेरेब्रम हा जो हिंड ब्रेनचा पार्ट आहे. आणि जर तुम्हाला विचारलं सेरेब्रम हा कोणत्या ब्रेनचा पार्ट आहे, तर फॉर ब्रेनचा पार्ट आहे, बरोबर आहे. ओके. आणि 2/3 पार्ट कोणचा राहतो, मग फॉर ब्रेनचा राहतो, बरोबर आहे. आता लक्षात राहील अशा प्रकारचे जर क्वेश्चन आले तर असं टॅकल करायचं. आणि लार्जेस्ट पार्ट विचारला तर कसं सांगायचा, सेरेब्रम. तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 10 नंबरचा, द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी हा राहतो व्होल्ट. आता मला सांगा व्होल्ट हे कशाचं युनिट आहे, व्होल्ट हे व्होल्टेजचे युनिट आहे, बरोबर आहे. व्होल्टेजचे युनिट काय असते, व्होल्ट. ओहम, ओहम सांगा हे कशाचं युनिट असतं, ओहम हे रेजिस्टन्स युनिट असतो. नेक्स्ट जे जूल दिलेला आहे हे कशाचं युनिट आहे, एनर्जी. मग राहिलं काय, हर्ट्ज. हर्ट्ज हे कशाचं युनिट आहे, फ्रिक्वेन्सीचं. तर बघा काय म्हटलं तुम्हाला, द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्ज. आणि व्होल्टेज जर विचारलं तुम्हाला, विचारलंच आहे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये की पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे. बस पोटेन्शियल नाव चेंज केलेलं होतं आणि काय आहे त्याचं युनिट, पोटेन्शियल डिफरन्स असो किंवा व्होल्टेज असो, याचं जे युनिट जे असते ते व्होल्ट असते. ओहम हे पण युनिट तुम्हाला विचारलेलं आहे. तर काय असते, ओहमचं जे युनिट असते ते रेजिस्टन्स असते. नंतर जूलचं जे युनिट काय असते ते एनर्जी असते. ओके. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द एडेबल पार्ट ऑफ पोटॅटो प्लांट. ओके. तर सर्वांनाच माहित असेल कोणता राहतो, पोटॅटोचा एडेबल प्लांट म्हणजे पार्ट कोणता असतो, एडेबल पार्ट काय असतो. ऑप्शन ए दिलाय लीफ, ऑप्शन बी दिलाय सीड, ऑप्शन डी दिलाय स्टेम, ऑप्शन डी दिलाय रूट. तर पोटॅटोचा जो एडेबल पार्ट असतो तो कोणता असतो, स्टेम. म्हणजे ते ऑप्शन नंबर सी आहे काय आहे तुमचं राईट आन्सर आहे. आणि कधी कधी काय विचारतात तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ स्टेम, आणि ऑप्शन मध्ये पोटॅटो दिलं राहतो तुम्हाला. तर काय होते कधी कधी रिव्हर्स मध्ये दिलं राहतो, म्हणजे स्टेमचं उदाहरण सांगा म्हणते तुम्हाला, त्याच्यात ऑप्शन मध्ये पोटॅटो राहतो. तर काय करायचं, त्या टाईपला लक्षात असायला पाहिजे तुम्हाला, स्टेमचं उदाहरण काय असू शकते, पोटॅटो. ओके. नंतर इथे काय 12 नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला, इन अ ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम बाय ज्यूस इज सिक्रेटेड फ्रॉम. कुठे ऑप्शन नंबर ए दिले तुम्हाला लिव्हर, ऑप्शन बी दिलेला आहे स्मॉल इंटेस्टाइन, ॲब्डोमन आणि पॅनक्रियाज. तर मला सांगा बाईल ज्यूस कुठून सिक्रेट होतो, लिव्हर मधून, बरोबर आहे. आणि जे बाईल ज्यूस जे सिक्रेट होतो ते कुठे स्टोअर होत असतो, तर ते गॉल ब्लॅडर मध्ये स्टोअर होतो, बरोबर आहे. म्हणजे याचं जे आन्सर आहे ते ऑप्शन नंबर ए लिव्हर इज द राईट आन्सर. काय क्वेश्चन काय होता, इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम बाय ज्यूस इज सिक्रेटेड फ्रॉम, कुठून सिक्रेट होतो, लिव्हर मधून, बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 13 दिलेला आहे इथे आपल्याला, चॉकलेट कॅन बी बॅड फॉर द हेल्थ बिकॉज ऑफ हाय कंटेंट ऑफ. म्हणजे चॉकलेट मध्ये काय प्रेझेंट राहतो जे शरीरासाठी खूप हानिकारक राहतो म्हणते. असं काय प्रेझेंट राहतो, कारण ऑप्शन दिलाय तुम्हाला इथे झिंक, कोबाल्ट, लेड आणि निकेल. तर जे चॉकलेट मध्ये जे असे तो कंटेंट कोणता राहतो, तर तो निकेल राहतो. तो शरीरासाठी काय असतो, खूप हानिकारक असतो. ओके. तर अशा प्रकारे बघा इथे 13 क्वेश्चन झालेले आहेत. तर बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर 14 दिलेला आहे. इथे आपल्याला काय म्हटलं तुम्हाला, व्हॉट इज द रेशिओ ऑफ नायट्रोजन अँड हायड्रोजन इन अ अमोनियम ऑन द बेसिस ऑफ मास नंबर म्हटलं तुम्हाला. ओके. तर सर्वात प्रथम याच्यासाठी तर माहित असायला पाहिजे अमोनियाचा फॉर्म्युला काय असतो, NH3 असतो, बरोबर आहे. NH3 असतो. आता याच्यात नायट्रोजनचे किती मॉलिक्युल्स आहे, 1, आणि हायड्रोजनचे किती मॉलिक्युल्स आहे, 3 आहे, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला पिरियोडिक टेबल माहित असणे खूप महत्त्वाचे आहे. जो याचा जो नंबर असतो नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर तो किती असतो, 7. आणि जर त्याचा जर मास नंबर जर माहित असं, मास नंबर किती असतो मग त्याचा 14 असतो, बरोबर आहे. नंतर इथे हायड्रोजनचे किती मॉलिक्युल्स आहेत, 3. तसा
ॲटॉमिक जो हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर हे असं एक पिरियॉडिक टेबलमध्ये एक्सेप्शन आहे की याचा ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर हे दोन्ही पण काय आहे, सेम आहे. तर मला सांगा ॲटॉमिक नंबर किती दिलाय, 1 राहील मग हायड्रोजनचा, पण इथे कंटेन मॉलिक्यूल किती आहे, 3 दिलेले आहे, म्हणून काय होईल इथे 3 होऊन जाईल. म्हणजे काय झालं, नायट्रोजनचे 14 मॉलिक्यूल म्हणजे मास नंबर किती झाला, 14 झाला, आणि हायड्रोजनचा किती झाला, 3 झाला. म्हणजे जर तुम्हाला आता काय विचारलं तुम्हाला इथे, व्हॉट इज द रेशो ऑफ नायट्रोजन अँड हायड्रोजन इन अमोनियम ऑन द बेसिस ऑफ मास नंबर, तर काय होईल 14:3 होऊन जाईल. ओके, त्यासाठी माहित काय असणे गरजेचं आहे, सर्वात प्रथम माहित असायला पाहिजे की अमोनियाचा फॉर्म्युला म्हणजे केमिकल फॉर्म्युला काय असतो, तर Na3 असतो, बरोबर आहे. त्याच्यात नायट्रोजनचे किती मॉलिक्यूल असतो, 1, हायड्रोजनचे 3 असतो, आणि नंतर माहित असायला पाहिजे की ॲटॉमिक नंबर माहित असायला पाहिजे, आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर माहित असायला पाहिजे. जसा आणि मी तुम्हाला एक्सेप्शन पण सांगितलं आहे की हायड्रोजन एक असा हे आहे पिरियॉडिक टेबलमध्ये नॉन मेटल की त्याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर दोन्ही पण काय आहे, सेम आहे. किती आहे, 1. पण इथे एलिमेंट्स किती दिले, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, म्हणून शक्यतो मी 3 दिलेले आहे, म्हणून मी ती 1 × 3 केलं, म्हणजे काय झाले 3 झाले, बरोबर आहे. मग इथे याच्यातून काय निघालं, जो ॲटॉमिक मास नंबर निघाला नायट्रोजनचा तो 14 निघाला, आणि हायड्रोजनचा किती निघाला, 3 निघाला. तसं रेशो किती झाला मग, नायट्रोजन आणि हायड्रोजनचा तो झाला 14:3. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय इथे राईट आन्सर आहे. समजलं का सर्वांना कसं काढलं तर? याच्यासाठी पिरियॉडिक टेबलची माहिती असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यावरूनच तुम्ही काढू शकता. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. काय म्हटलं तुम्हाला, साऊंड इज द विच टाइप ऑफ वेव्ह, म्हणजे साऊंड ही कोणत्या टाईपची वेव्ह आहे म्हणजे. ऑप्शन ए आहे तुम्हाला ट्रान्सव्हर्सल, लॉन्जिट्युडिनल, ऑप्शन सी दिला आहे बोथ ए अँड बी, ऑप्शन डी दिला आहे नन. तर कोणता आहे, ऑप्शन डी, म्हणजे साऊंड हा लॉन्गिट्युडिनल वेव्ह आहे, बरोबर आहे. हे तर सर्वांनाच माहित असेल. मग ट्रान्सव्हर्सल कोणता आहे सर, तर ट्रान्सव्हर्सल कोणता आहे, लाईट. हा पण एक प्रश्न विचारलाय तुम्हाला की लाईट इज द ट्रान्सव्हर्सल वेव्ह राहते म्हणून, बरोबर आहे. आणि आपला साऊंड कोणता राहते, लॉन्गिट्युडिनल राहते. आणि बोथ ट्रान्सव्हर्सल आणि लॉन्गिट्युडिनल हे कशाचे एक्झाम्पल आहे, मेकॅनिकल वेव्हचे, बरोबर आहे, एक्झाम्पल. तर चला नेक्स्ट क्वेश्चन दिलेले आपल्याला, हाऊ मेनी ग्रुप्स अँड पिरियड इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर माहित आहे का सर्वांना, आताच मी तुम्हाला पिरियॉडिक टेबल बद्दल सांगितलं, आणि बघा पिरियॉडिक टेबलचा इथे क्वेश्चन पण आलेला आहे. तर काय म्हटलंय तुम्हाला, हाऊ मेनी ग्रुप्स अँड पिरियड इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ऑप्शन ए दिलेला आहे 7 आणि 18, ऑप्शन बी दिला आहे 7, 9, ऑप्शन सी दिला आहे 7, 8, आणि डी दिला 8 आणि 17. तर किती राहतो ग्रुप राहतो 7, आणि पिरियड किती राहतो 18, बरोबर आहे ना. सर्वांना माहिती नाही एवढं. आता मला सांगा मॉडर्न पिरियॉडिक टेबल कोणी इन्व्हेंट केला, म्हणजे त्याचा एक म्हणजे इन्व्हेंटर कोणाला म्हणतात, तर कोणा म्हणतात, मोसलेला म्हणतात. आणि एक क्वेश्चन अजून विचारतात की जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे हा कशावर बेसिस आहे, तर हा ॲटॉमिक नंबरवर बेसिस आहे. जो मेंडेलिव्हनी जो आपल्याला पिरियॉडिक टेबल दिला होता तो कशावर बेसिस होता, ॲटॉमिक मास नंबरवर बेसिस होता. ओके, समजलं का सर्वांना. म्हणजे तुम्हाला जर याच्या पुढे विचारलं की ग्रुप किती राहतात, तर 7, हा एक सेपरेट क्वेश्चन पण विचारलाय तुम्हाला, हे दोन्ही पण की ग्रुप किती राहतात, तर 7, पिरियड किती राहतात, तर 18, आणि हे पण विचारलंय तुम्हाला की कोणी इन्व्हेंट केलं म्हणून मॉडर्न पिरियड टेबल, तर मोस्ले. आणि हे पण विचारलं आहे की जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा कशावर म्हणजे बेसिसवर आहे, तर हा ॲटॉमिक नंबरवर आहे. आणि जर तुम्हाला मेंडेलिव्हनी जर विचारलं तर तो कशावर सांगायचा, ॲटॉमिक मास नंबर. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन 17 नंबरचा, व्हॉट इज द केमिकल जनरली यूज फॉर कंट्रोलिंग द अल्गी. तर ऑप्शन ए दिलाय तुम्हाला ब्लिचिंग पावडर, बी दिलाय अलार्म, सी दिलाय कॉपर सल्फेट, आणि डी दिलाय लाईम. तर काय राहतो केमिकल कोणता यूज करतो कंट्रोलिंग द अल्गी, तर तो राहतो कॉपर सल्फेट. ओके, तर बघा
व्हॉट इज द केमिकल जनरली यूज फॉर कंट्रोलिंग अल्गी. तर ऑप्शन दिलं तुम्हाला ब्लिचिंग पावडर, बी दिलं होतं अलम्स, सी दिलं होतं कॉपर सल्फेट आणि ऑप्शन डी दिलं होतं लाईम्स. तर याच्यातला ऑप्शन नंबर जो सी आहे तो कॉपर सल्फेट ॲज यूज ॲज अ कंट्रोलिंग अल्गी. ओके, तर केमिकल म्हणून कॉपर सल्फेट यूज करतात. तर नेक्स्ट म्हटलंय तुम्हाला द केमिकल फॉर्म्युला ऑफ सोडियम सल्फेटचा काय म्हटलं तुम्हाला इथे विचारायला. तुम्हाला जे ऑप्शन 4 दिलेले आहे याच्यापैकी जो सोडियम सल्फेट आहे याचा फॉर्म्युला कोणता आहे. तर इथे ऑप्शन दिला Na2SO4, NaSO3, NaSO4 आणि इथे काय दिलाय NaSO4 ब्रॅकेट कंप्लीट आणि इथे 2 दिलेला आहे. ओके, तर काय आहे जो ऑप्शन नंबर ए जो आहे कशाचा फॉर्म्युला आहे, सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला आहे. आणि हा जो आहे हा जो सोडियम आहे याचा ओर पण आहे एक प्रकारे. ओके, हे लक्षात ठेवायचं. Na2SO4 हा कशाचा एक ओर आहे, सोडियमचा. आणि सोडियम सल्फेटचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे Na2SO4. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 1 न्यूटन इज इक्वल टू म्हणजे काय म्हटलं तुम्हाला इथे युनिट विचारला आहे पण ते केजी वगैरे डायरेक्ट न्यूटन्स न देता तुम्हाला केजी, मीटर आणि सेकंडच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. तर काय असतो मित्रांनो बघा, मला सांगा सर्वप्रथम फोर्स फॉर्म्युला काय असतो m × a. मला माहिती आहे हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे म्हणून F = ऍक्शन तशी रिॲक्शन. बरोबर आहे. कोणचा लॉ आहे हा, थर्ड नंबरचा लॉ आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यात तुम्हाला सांगितलं त्यांनी F = m × a. सॉरी हा सेकंड आहे, थर्ड नाही आहे, हा सेकंड आहे. F = m × a. बरोबर आहे. याच्यात तुम्हाला फोर्स बद्दल सांगितलं त्यांनी. तर मला सांगा आता याच्याहून जर आपल्याला जर युनिट काढायचं असेल, आता मास, मला सांगा मासचे युनिट काय राहते, मासला तुम्ही कशात मेजर करतात, केजी मध्ये. ओके, आता ऍक्सिलरेशनला कशात ऍक्सिलरेशन जर तुम्हाला युनिट माहित असेल तर ऍक्सिलरेशनचा युनिट कसं काढतात, वेलोसिटी पर युनिट टाइम. बरोबर आहे. वेलोसिटी ऍक्सिलरेशनचं जे युनिट असते ते वेलोसिटी पर युनिट टाइम म्हणजे काय होते मीटर. वेलोसिटीचं तर मीटर पर सेकंदच असते आणि टाइमचं काय असते पुन्हा सेकंद असते. म्हणजे ऍक्सिलरेशनचं जे युनिट असते ते काय असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे काय होईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय झालं फोर्सचं ह्या फॉर्म मध्ये एक युनिट झाला तुमचं. तर इथे ऑप्शन मध्ये बघा कुठे दिसते का, तर बघा इथे ऑप्शन सी जे आहे हे राईट आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू काय असते तर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं का सर्वांना हे कशा प्रकारे काढला तर F = m × a दिलेला होता. मासला कशात मेजर करतात, केजी मध्ये मेजर करतात. ऍक्सिलरेशनचा मी तुम्हाला सांगितलं वेलोसिटी अपॉन टाइम असते. वेलोसिटीचे युनिट काय असते मीटर पर सेकंड असते. टाइमचं काय असते सेकंद. म्हणून ऍक्सिलरेशन जे युनिट झालं मीटर पर सेकंड स्क्वेअर झालं. आणि जर इथे मी पुट केलं तर काय झालं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर क्वेश्चन नंबर 20 दिलेला आहे बघा इथे व्हॉट डज द स्केलर क्वांटिटी हॅव. म्हणजे स्केलर क्वांटिटी मध्ये काय काय राहते हे तुम्हाला विचारलं आहे. ऑप्शन ए मॅग्निट्यूड, बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, आयदर डायरेक्शन और मॅग्निट्यूड म्हटलं आहे किंवा डी डायरेक्शन म्हटलं आहे. तर सांगा बरं स्केलर क्वांटिटी. मी ज्यांनी आपली मॉक टेस्ट नंबर 1 पाहिली आहे तिथे मी फुल डिटेल एक्सप्लेन तुम्हाला केलेलं होतं. ओके, तर काय होईल मला सांगा बरं स्केलर क्वांटिटीत काय राहते तर स्केलर क्वांटिटीत फक्त मॅग्निट्यूड राहते, डायरेक्शन राहत नाही. मग तुम्हाला आता इथे फक्त स्केलर क्वांटिटी बद्दल विचारलंय. जर तुम्हाला विचारलं की वेक्टर क्वांटिटीत काय प्रेझेंट राहते तर बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन प्रेझेंट राहते. बघा इथे दोन्ही क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले. स्केलर क्वांटिटीत काय राहते फक्त मॅग्निट्यूड राहते आणि वेक्टरची क्वांटिटी राहते त्याच्यात बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन राहते. बरोबर आहे. आणि याची एक्झाम्पल मी तुम्हाला लास्ट क्लास म्हणजे जो आपला फर्स्ट क्लास होता त्या क्लासमध्ये सांगितले होते. वर्क इथे जर वेक्टरचे विचारले तुम्हाला तर वेलोसिटी वगैरे. बरोबर आहे. डिस्टन्स तिकडे ऍक्सिलरेशन. बरोबर आहे ना. या प्रकारचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. आणि याचे स्केलर आणि वेक्टरचे जे एक्झाम्पल आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आपल्याला इथे द रॉकेट ऑन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ
तर जो रॉकेट आहे हा जो कशावर डिपेंड आहे, कोणत्या प्रिन्सिपलवर डिपेंड आहे, म्हणजे जो कन्झर्वेशन ऑफ कशावर आहे तो मोमेंटम, जे ऑप्शन नंबर सी आहे ते राईट आन्सर आहे. तर मोमेंटम म्हणजे काय होतो, मोमेंटम इज इक्वल टू काय होतो, मास इंटू व्हेलॉसिटी होतो. हा फॉर्म्युला तुम्हाला विचारला आहे डायरेक्ट, मोमेंटम इज इक्वल टू व्हॉट. तर त्यांनी काय विचारलं होतं तुम्हाला की मास इज इक्वल टू काय दिलं तुम्हाला, मोमेंटम अपॉन व्हेलॉसिटी दिलं होतं तुम्हाला. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला विचारलं मोमेंटम इज इक्वल टू व्हॉट, तर मास इंटू व्हेलॉसिटी. मग एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, जे रॉकेट आहे ते कोणत्या प्रिन्सिपलवर डिपेंड आहे, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर चला नेक्स्ट युनिट कडे वळू, क्वेश्चन कडे वळू. काय म्हटलं तुम्हाला, युनिट ऑफ पॉवर विचारला आहे. तर ऑप्शन ए काय दिलाय, पास्कल दिलाय, बी दिलाय वॅट, सी दिलाय जूल, डी दिलाय न्यूटन. तर काय असतं पावरचं जे युनिट असते ते काय असते, वॅट असते. पास्कल हे कशाचं युनिट आहे, दाबचं आहे म्हणजे प्रेशरचं आहे. जूल हे कशाचं आहे, एनर्जीचं युनिट आहे. न्यूटन कशाचं आहे, फोर्सचं. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर इथे बी काय आहे, राईट आन्सर आहे. समजलं का सर्वांना, पास्कल कशाचं आहे, प्रेशरचं आहे. वॅट कशाचं आहे, वॅट हे पॉवरचं आहे. जूल हे एनर्जीचं आहे आणि न्यूटन हे कशाचं आहे, फोर्सचं आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, द फ्लेक्सिबिलिटी इन द प्लांट इज ड्यू टू द, तर चला मित्रांनो क्वेश्चन नंबर दिलेला आहे, द फ्लेक्सिबिलिटी इन द प्लांट इज ड्यू टू द टिश्यू ऑफ, ऑप्शन ए दिलाय तुम्हाला जायलम, ऑप्शन बी फ्लोएम, क्लेरेंट दिलाय आणि क्लोरेन क्लायमा दिलाय. बरोबर आहे. तर काय म्हटलं तुम्हाला, द फ्लेक्सिबिलिटी जे आपल्या जे टिश्यू प्लांट आहे त्याला कोण प्रोव्हाइड करते, तर क्लोरेन क्लायमा. हा ऑप्शन नंबर डी काय आहे, राईट आन्सर आहे. ओके, लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, म्हणजे 2 ते 3 वेळा क्वेश्चन आलेला आहे. फ्लेक्सिबिलिटी ऑफ प्लांट, तर काय क्लोरेन क्लायमा. आणि हे दोन जे ऑप्शन मध्ये दिले तुम्हाला, झायलम आणि फ्लोएम, हे पण खूप महत्वाचे आहे. झायलम काय प्रोव्हाइड करतो, म्हणजे जे प्लांटला ते वॉटर वगैरे प्रोव्हाइड करतो, म्हणजे पुरवतो. आणि फ्लोएम हा काय करतो, फूड वगैरे. ओके, हा प्रश्न, हे दोन्ही प्रश्न आलेले आहे, लक्षात ठेवायचं. हे काय करतो, वॉटर झायलम आणि फ्लोएम फूड. एवढंच लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला ऑप्शन मधून समजून येईल. ओके, नंतर काय होईल, नंतरचा क्वेश्चन आहे आपल्याला 24 नंबरचा, विच इज नॉट द पार्ट ऑफ 5 किंगडम क्लासिफिकेशन बाय विटेकर. तर काय आहे, ऑप्शन नंबर प्रोटिस्ट आहे, ऑप्शन नंबर सी काय फंगी आहे, प्रोटोजोआ आहे, ऑप्शन डी आहे ॲनिमेलिया आहे. तर कोणचा पार्ट आहे, आता हे तर जेव्हा इंट्रोडक्शन राहते आपलं बायोचं त्याच्यातच सांगण्यात येते. तर सर्वांना माहीतच असेल प्रोटोजोआ हा त्याचा पार्ट आहे का, नाही, म्हणजे ऑप्शन सी काय आहे इथे राईट आन्सर आहे. कोणते 5 हे सांगितले त्यांनी, प्रोटिस्टा, फंगी, ॲनिमेलिया, मोनेरा, प्रोटिस्टा, हे 5 सांगितले होते. बरोबर आहे ना, कोणते, प्रोटिस्टा, फंगी, ॲनिमेलिया आणि मोनेरा. ओके, तर चला लास्ट क्वेश्चन कळवळू. आता शेवटचा क्वेश्चन आहे हा आपल्या मॉक टेस्टचा. काय म्हटलं तुम्हाला, द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट्स आर रूट, स्टेम, लीव, रूट, लीव, फ्लॉवर, रूट, स्टेम, फ्लॉवर, लीव, स्टेम, फ्लॉवर. तर काय राहतो, व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणता राहतो प्लांटचा, तर तो काय राहतो, रूट राहतो. बरोबर आहे, स्टेम राहतो आणि लीव राहतो. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर इथे काय आहे, ए आहे, राईट आन्सर आहे. तर बघा मित्रांनो, इथे 25 क्वेश्चन आपले कंप्लीट झालेले आहे आणि इथे आपली जी सायन्सची मॉक टेस्ट नंबर 4 होती ते पण कंप्लीट झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर काय करा, इव्हॉल्व करियर अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा.